सगळ्यात आनंदाची बाब अशी आहे की ज्यांनी जातीच्या आणि धर्माचा विचार न करता लग्न केली आणि आपले जोडीदार निवडले असे दोन प्रमुख पाहुणे आज आपल्या बरोबर आहे. तर ती मला वाटतं त्यांच्या हस्ते हे होणं औचित्याची बाब आहे मोठा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कायम असं म्हणायचे की जात ही देखील एक अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे केवळ धर्मचिकित्सेपुरतं मर्यादित नाही, तर ज्या ज्या आयुष्याच्या अंगामध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव दिसतो त्या ठिकाणी आणि त्याच्या माध्यमातून शोषण होताना दिसतं, त्याच्या विरोधामध्ये उभं राहणं हे अनिसाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. आणि जातीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही, त्यामुळं जात ही एक अंधश्रद्धा आहे आणि जातीच्या विरोधामध्ये सर्वव्यापी एक लढाई लढली जावी अशी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची इच्छा होती. आणि 4 ते 5 वेगवेगळ्या आघाड्यांवरती जातीच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करत आलेली आहे. त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे जो जात पंचायतीच्या विषयी सामाजिक बहिष्काराच्या विरोधातला जो लढा झाला आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य झालं की ज्यांनी सामाजिक बहिष्काराच्या विरोधामध्ये कायदा केला.